नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण येथे पशुसंवर्धन विभागमध्ये परिचार्य पदासाठी ज्या जागा निघाल्या आहेत त्याच्याशी रिलेटेड जी की त्याचे काही प्रश्न आहेत त्याच्यावरची जी काही चर्चा आहे ती सर्व प्रश्नसंच क्रमांक 63 याच्यामध्ये करणार आहोत, जे की तुम्हाला परीक्षेकरता नक्कीच उपयुक्त ठरेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग मी सुरुवात करते. प्रश्न क्रमांक 1, तौला शिखराची उंची ही किती मीटर आहे? त्याच्यासाठीचे 4 पर्याय दिले आहेत. 1231 मीटर, 1646 किलोमीटर, 1710 किलोमीटर, 1438 किलोमीटर. तर या प्रश्नाला सोडवण्यासाठी मी तुम्हालाच 3 सेकंदांचा वेळ देईल आणि याच्यामध्ये तुम्ही स्वतः एक आन्सर सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचं उत्तर बरोबर येतं आहे का ते चेक करा आणि त्यानंतर मी तुम्हाला उत्तर देईल. अशा प्रकारे तुम्ही 25 प्रश्नांमध्ये तुमचे किती प्रश्न बरोबर येत आहेत हे चेक करू शकता त्या ठिकाणी. तर या ठिकाणी मी 3 सेकंदांचा वेळ तुम्हाला या ठिकाणी देते, तर तुम्ही तुमचं एक उत्तर त्या ठिकाणी सिलेक्ट करा. या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक अ 1231. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 2, अणुभट्ट्यांमध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात? त्यासाठीचे 4 पर्याय आहेत. युरेनियम, निऑन, कोळसा यापैकी नाही. तर तुम्हाला या प्रश्नाच्या उत्तरासाठी 3 सेकंदांचा वेळ आहे. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक अ युरेनियम. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 3, नाथसागर धरण हे कोठे आहे? त्याच्यासाठीचे 4 पर्याय आहेत. सिल्लोड, पैठण, वैजापूर, कन्नड. तर या प्रश्नाच्या उत्तरासाठी 3 सेकंदांचा वेळ आहे. तर या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक ब पैठण या ठिकाणी. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 4, बल्लारपूर औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे? त्याच्यासाठीचे 4 पर्याय आहेत. नागपूर, चंद्रपूर, जळगाव, नाशिक. या प्रश्नाच्या उत्तरासाठी 4 सेकंदांचा वेळ आहे. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक ब चंद्रपूर या ठिकाणी बल्लारपूर औष्णिक विद्युत केंद्र आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 5, कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते? त्यासाठीचे 4 पर्याय असे आहेत. मुलताई, अजिंठा डोंगर, महाबळेश्वर यापैकी नाही. 3 सेकंदांचा वेळ आहे. या प्रश्नाचं उत्तर येते महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचे उगमस्थान आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 6, राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो? त्यासाठीचे 4 पर्याय आहेत. 3 मार्च, 25 मार्च, 3 जानेवारी, 25 जानेवारी. 3 सेकंदांचा टाईम आहे. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4 ड 25 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 7, खंबाटकी हा घाट पुण्याला कोणत्या जिल्ह्याशी जोडते? पर्याय आहेत. कोल्हापूर, रायगड, सातारा यापैकी नाही. यासाठी 3 सेकंदांचा वेळ आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर येते पर्याय क्रमांक क सातारा. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 8, डेसिबल हे डॅश डॅश मोजण्याचं एकक आहे. अंतर, उष्णता, विद्युत प्रवाह, आवाजाची तीव्रता. 3 सेकंदांचा वेळ आहे. या प्रश्नाचं उत्तर येतंय पर्याय क्रमांक ड आवाजाची तीव्रता हे डेसिबल मोजण्याचं एकक आहे. डीबी असं आपण त्याला लिहितो. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 9, श्वसन संस्था ॲज टू फुफ्फुस, रक्ताभिसरण संस्था ॲज टू क्वेश्चन मार्क. पर्याय आहेत रक्त, यकृत, हृदय यापैकी नाही. तर या ठिकाणी रिलेशन आहे. तर 3 सेकंदाचा वेळ आहे. या प्रश्नाचं उत्तर येतं आहे पर्याय क्रमांक क हृदय.
पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 10. लोकमान्य टिळक यांनी कोणते साप्ताहिक सुरू केले? पर्याय आहेत मराठा, हिंदू प्रकाश, ज्ञानप्रकाश, अ व ब. यासाठी 3 सेकंदांचा वेळ आहे. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक अ. मराठा जे आहे ते लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेले साप्ताहिक आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 11. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा कोणत्या गडावर झाला होता? पर्याय आहेत शिवनेरी, रायगड, राजगड यापैकी नाही. 3 सेकंदांचा वेळ आहे. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक ब. रायगड या ठिकाणी राज्याभिषेक महाराजांचा झाला होता. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 12. दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त कोणते? पर्याय आहेत विषुववृत्त, कर्कवृत्त, मकरवृत्त यापैकी नाही. 3 सेकंदांचा वेळ आहे. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ. विषुववृत्त. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 13. लेंडी नदीवर कोणता धबधबा आहे? दाभोळ, मर्लेश्वर, रंधा एकही नाही. 3 सेकंदांचा वेळ आहे. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ. दाभोळ या ठिकाणी. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 14. माणसाच्या शरीरात रक्ताचं प्रमाण हे किती टक्के असेल? पर्याय आहेत 50%, 8%, 80%, 15%. आपण जर बघितलं त्यासाठी त्याचा वेळ देते मी. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय ब. 8% जे आहे ते प्रमाण आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 15. कोणती नदी ही अरबी समुद्रास मिळते? पर्याय आहेत गोदावरी, अंबा, यमुना, गंगा. 3 सेकंदाचा वेळ आहे. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय ब. अंबा या ठिकाणी. अंबा ही जी नदी आहे ती अरबी समुद्रास मिळते. पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 16. सर्वाधिक धरणे असल्यामुळे त्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखतात. पर्याय आहेत भंडारा, ठाणे, गडचिरोली, रायगड. 3 सेकंदाचा वेळ देत आहे. याचं उत्तर येत आहे ठाणे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे? अमरावती, नागपूर, नाशिक, अहमदनगर. याच्यासाठीचा 3 सेकंदाचा वेळ आहे. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय ब. नागपूर या ठिकाणी उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 18. संत गाडगे महाराज यांची जन्मभूमी कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती, बुलढाणा, अकोला, नागपूर. यासाठी 3 सेकंदाचा वेळ मी देते. याचं उत्तर येते पर्याय अ. अमरावती येथे संत गाडगे महाराज यांची जन्मभूमी आहे. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 19. नागपूर हे लोहमार्गावरील महत्त्वाचे जंक्शन आहे कोणत्या? पर्याय आहेत मुंबई, कोलकाता, मुंबई, दिल्ली, मुंबई, चेन्नई यापैकी नाही. 3 सेकंदाचा वेळ देत आहे. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ. मुंबई, कोलकाता या ठिकाणी हे जंक्शन आहे. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 20. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास काय म्हणतात? परिभ्रमण, परिवलन, गती एकही नाही. 3 सेकंदाचा वेळ आहे. याचं उत्तर येते परिभ्रमण. जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरते ते परिभ्रमण असतं आणि जेव्हा पृथ्वी ही स्वतःभोवती फिरते ते असतं परिवलन. तर याच्यामध्ये कन्फ्युजन होतं एक्झाममध्ये, तर हे लक्षात ठेवा. पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं म्हणजे परिवलन असतं आणि जेव्हा ती सूर्याभोवती फिरते तेव्हा ते असतं परिभ्रमण. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रात कापसाचे सर्वाधिक क्षेत्र हे कोणत्या विभागात आहे? कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ. तर याच्यासाठी 3 सेकंदाचा वेळ देत आहे. या प्रश्नाचं उत्तर येत आहे विदर्भ या ठिकाणी कापसाचे सर्वाधिक क्षेत्र या विभागामध्ये आहे. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा हा कोणत्या ठिकाणी भरतो? नाशिक, पंढरपूर, आळंदी यापैकी नाही. 3 सेकंदाचा वेळ आहे. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ. नाशिक या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. हा जो प्रश्न आहे तो IMP प्रश्न आहे. पाठ करा हा प्रश्न. करंट रिलेटेड पण हा प्रश्न येतो. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 23. नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? 4 पर्याय दिले आहेत.
चंद्रपूर, नागपूर, गोंदिया यापैकी नाही. 3 सेकंदांचा वेळ देत आहे. या प्रश्नाचं उत्तर येतं आहे पर्याय क्रमांक क, गोंदिया ठिकाणी नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न क्रमांक 24, खोपोली प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड, ठाणे, रत्नागिरी यापैकी नाही. 3 सेकंदाचा वेळ देतीये. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ, रायगड या ठिकाणी खोपोली प्रकल्प या जिल्ह्यामध्ये येतोय. पुढे बघूयात प्रश्न क्रमांक 25, तुळजाभवानी मातेचं मंदिर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? बीड, सोलापूर, उस्मानाबाद यापैकी नाही. तर याचा प्रश्नाच्या उत्तरासाठी 3 सेकंदाचा वेळ देते. बऱ्याच जणांना हे माहिती असेलच, तुळजाभवानी मातेचं जे मंदिर आहे ते उस्मानाबाद जो जिल्हा आहे त्याच्यामध्ये येतं. हे प्रश्न खूप सोपे आहेत असं काही जणांना वाटलं असेल, पण हे सोपे प्रश्न पण कधी कधी आपण चुकवतो आणि एका मार्काने आपली परीक्षा जी असते, आपला जो रिझल्ट असतो तो जातो. म्हणून सर्वांनी या प्रश्नांचा व्यवस्थित सराव करावा, जेणेकरून परीक्षेत हे प्रश्न आले तर ते तुमचे चुकणार नाहीत. आपणास जर या व्हिडिओची PDF फाईल हवी असेल तर आपण www.officersonlineacademy या वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी ती डाउनलोड करून घेऊ शकताय. तसेच इतर विषयांच्या ज्या काही नोट्स आहेत त्या देखील त्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत, तिथे जाऊन तुम्ही त्या डाउनलोड करून घेऊ शकताय. तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षा विषयांच्या ज्या काही व्हिडिओच्या प्लेलिस्ट आहेत त्या देखील त्या ठिकाणी बनवलेल्या आहेत. तर त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही त्या विषयांच्या ज्या काही व्हिडिओच्या प्लेलिस्ट आहेत त्या ठिकाणी बघून घेऊ शकता. तसेच जे काही मागील सराव प्रश्नसंचाच्या पुढील आणि मागील भागाच्या PDF फाईल्स ज्या आहेत त्याच्या ज्या काही लिंक्स आहेत त्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या गेलेल्या आहेत, तर त्या तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकताय. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला? जर तो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये त्याला शेअर करा आणि ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून जेव्हा न्यू व्हिडिओज अपलोड केले जातील तसे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. तुमच्या जर काही सूचना असतील तर ते तुम्ही मला कमेंट करू शकताय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.